नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. राजस्थानमधल्या धाकडखेडे गावात गणेश आणि रिंकी व त्यांची 2 मुले राहत होते. तसा त्यांचा परिवार मध्यमवर्गीय होता. गणेश आणि रिंकीचं 12 वर्षाआधी लग्न झालं होतं. गणेशने पहिल्यांदा रिंकीला एका नातेवाईकाच्या लग्नात पाहिलं होतं. तेव्हा त्याने ठरवलं की लग्न करेल तर रिंकीसोबतच. नंतर दोन्ही परिवारात चर्चा झाली आणि धूमधडाक्यात त्यांचं लग्न झालं. रिंकी खूपच सुंदर होती. तिचं सौंदर्य पाहताच आसपासच्या गावातील लोक तिची प्रशंसा करत होते. सुंदर असल्यामुळे सर्व ठिकाणी तिची सौंदर्याची चर्चा होत असे. भरपूर लोक तिच्या सुंदरतेचे दिवाने झाले होते. मात्र गणेशकरता ती त्याची जिंदगी होती. लग्न झाल्यानंतर तो रात्रंदिवस रिंकीच्या प्रेमात मग्न राहायचा. तिची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करायचा. लग्नाच्या सुरुवातीला गणेश रिंकीच्या प्रेमात मग्न राहायचा, परंतु केव्हापर्यंत? एक मध्यमवर्गीय माणूस पूर्ण दिवस घरी बसून पत्नीसोबत नाही राहू शकत. काही महिन्यानंतर त्याचं लक्ष परिवार आणि पोटापाण्यासाठी काम करणे यासाठी लागलं. तो कामासाठी धावपळ करू लागला. इकडे रिंकी आता गावातील लोकांमध्ये मिसळून गेली. तिची सुंदरता आणि हसरा चेहऱ्याची चर्चा व्हायला लागली आणि शेजारी पाजारी तिची ओळख पाळख वाढू लागली. याच वेळेस गौरव नावाच्या तरुणाचं गावात येणे जाणे सुरू होते. कोठामध्ये राहणारा गौरव 20 वर्षाचा होता. तो अधामधात नातेवाईकाला भेटण्यासाठी धाकडखेडी गावात येत होता. कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तो रिंकीच्या आसपास फिरू लागला. गौरव आणि रिंकीची ओळख त्यांच्या नातेवाईकांच्या घरी झाली होती. बस इथूनच दोघांच्या गोष्टी सुरू झाल्या. आता तर जेव्हा गौरव गावाला येत असे, रिंकीला भेटण्याचा कोणता ना कोणता बहाणा करायचा. आता त्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. खरं तर रिंकी गौरवपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती, परंतु 20 वर्षाच्या गौरवसाठी हे काही मोठी गोष्ट नव्हती. त्याला तर रिंकीच्या सुंदरतेनं पागल केलं होतं. रिंकी त्याला चांगल्या प्रकारे ओळखत होती. गौरवचं शेजारील घरी येणं जाणं असल्यामुळे तिची गौरवसोबत भेटणं बोलणं होत होतं. गौरवने याचा फायदा घेतला. एक दिवस त्याने रिंकीला मोबाईल नंबर मागितला. रिंकीने मोबाईल नंबर त्याला देऊन दिले. गौरव जसं कोठ्याला पोचला, त्याच्या डोक्यात फक्त रिंकी घुमत होती. त्याने दुसऱ्या दिवशी अर्ध्या रात्री हिंमत केली आणि रिंकीला फोन लावला. तेव्हा ती थोडी हैराण झाली, परंतु ती फोनवर बोलू लागली. बोलताना तिला समजले की तो तिचा दिवाना झाला होता. तिच्यासोबत संबंध ठेवायला तयार आहे हे तिला समजले होते. त्या रात्री गौरव तिला खूप पटवण्याचा प्रयत्न केला, परंतु रिंकीने स्पष्ट मनाई केली. एक गलती तिने केली होती. तिने गौरवला गोष्टी करण्याची सूट दिली होती. आता गौरव समजून गेला होता की रिंकीचा पती केव्हा दिवसाने राहते आणि केव्हा रात्री राहते. रिंकीचा पती पेट्रोल पंपावर नोकरी करत होता. यामुळे गौरवने फायदा घेण्याचं ठरवलं. रिंकीचा पती गेल्यावर रोज रात्री रिंकीला तो फोन करू लागला. रोज रोज प्रेमाच्या गोष्टी. यामुळे रिंकी पण आता त्याला पसंत करू लागली. हळूहळू तिला गौरवच्या गोष्टीचा मजा यायला लागली. एक दिवस गौरवने तिला एकट्यात भेटण्यासाठी जिद्द केली. सुरुवातीला तर रिंकीने मनाई केली, परंतु शेवटी एका शर्तीवर ती मानली. ती गौरवला म्हणाली, बस हे पहिल्यांदा आणि शेवटचं भेटणं राहील. यानंतर तू कधी मला एकट्यात भेटण्याचा जिद्द नाही करणार. गौरव करिता एवढेच खूप मोठं होतं. त्याला तर फक्त एक मौका पाहिजे होतं. गौरव या शर्तीवर तयार झाला. रिंकीने भेटण्याची परवानगी दिली म्हणून तो खुशीने पागल झाला. एका रात्री गणेश पेट्रोल पंपाच्या नोकरीवर गेला होता. तेव्हा रिंकीने मुलांना झोपण्याची वाट पाहिली आणि गावाच्या बाहेर जाऊन गौरवला फोन केला. गौरवला घरी बोलावून घेतलं. घरात येताच गौरवचं काळीज जोरात धडधडायला लागलं. रिंकी पण नर्वस होती, परंतु गौरवच्या गोड बोलण्याने तिला थोडा नरम केलं. गौरवने त्या रात्री तिला खूप वेळा तिला मनवण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी एक वेळा शारीरिक सुख देण्याची तिने परवानगी दिली. परंतु एक वेळा म्हणजे हे फक्त सुरुवात होती. हा रिश्ता नाजायज बनला होता. त्यानंतर तो कधी मागे हटला नाही. आता जेव्हा मौका मिळेल तेव्हा तेव्हा ते दोघे भेटू लागले. प्रेम आता वासनाचा खेळ बनलं होतं आणि हळूहळू हे खेळ त्यांच्या जिंदगीचा हिस्सा बनलं. गौरव पहिलेच रिंकीच्या प्रेमात पागल होता, परंतु आता रिंकी पण आपल्यापेक्षा लहान असलेल्या प्रेमीसाठी दिवाणी झाली होती. आता फक्त लपून छपून भेटण्यापर्यंत न राहता रिंकी स्वतःच गौरवला भेटण्यासाठी नेहमी कोट्याला जाऊ लागली. लवकरच रिंकीच्या पतीला या रिश्त्याची भनक लागली. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, परंतु हे प्रकरण वाढत असल्यामुळे त्याने विरोध करणं सुरू केलं. परंतु रिंकी आणि गौरव ऐकण्याच्या पलीकडे होते. गौरवने गणेशला सरळ म्हटलं की रिंकी आता माझी आहे, तू तिला सोडून दे, मी तिला माझ्यासोबत ठेवणार आहे. गणेशला हे ऐकून इलेक्ट्रिकचा जोरात झटका लागल्यासारखं वाटलं. त्याची स्वतःची पत्नी दुसऱ्यासोबत जाण्यासाठी तयार झाली होती. रागाने आणि बेइज्जतीमुळे त्याचं रक्त खवळलं. आता गणेशने ठरवलं की गौरवचा बदला घ्यायचा. असा बदला घ्यायचा की तो जिंदगीभर आठवण ठेवेल. यामुळे त्याने हुशारीने आपल्या 2 मुलांना 2 दिवसाआधी त्यांच्या मावशीच्या घरी नेऊन ठेवलं.
कारण ते या घटनेपासून दूर राहतील. त्याने चुपचाप धारदार हत्यार घरात लपून ठेवलं. गौरवचा काटा काढण्यासाठी गणेशच्या या तयारीत रिंकीला काहीच माहीत नव्हते. तिला फक्त नव्या जीवनाची सुरुवात करण्याची फिक्र होती. यासाठी ती आपल्या प्रेमीसोबत ती पडण्याची तयारी करत होती. 1 जानेवारी 2025ला रात्री जवळपास 10 वाजता गौरव धाकटखेडी पोचला. गावाच्या बाहेर उभं राहून त्याने गणेशला फोन केला. मी गावाबाहेर उभा आहे. रिंकीला मुक्त कर आणि तिला माझ्याजवळ आणून दे. गणेश शांत आवाजाने म्हणाला, असं करण्याने गावात माझी बदनामी होईल. हे आपल्यामधील गोष्ट आहे. आपण घरी बसून चर्चा करू. तू घरी येऊन जा. तिथंच बसून आपण बोलू. गौरवने घरी येण्यास मनाई केली. गौरव म्हणाला, मला काही बोलायचं नाही. मला फक्त रिंकी पाहिजे. गौरवने थोडी हुशारी दाखवली आणि म्हटलं, ठीक आहे, तुला रिंकीच पाहिजे तर घरी येऊन भेटत जा. मी काहीच मनाई नाही करणार. तू रिंकीला भेटायला कधीही येऊ शकतोस. मी दुसऱ्या रूममध्ये झोपून जाईल. तू रिंकीसोबत राहशील. बस या गोष्टीचा कुणाला पत्ता लागू नये. म्हणून तू सकाळ व्हायच्या आधी इथून निघून जायचं. हे ऐकून गौरवला विश्वास वाटला नाही. परंतु नंतर वाटले की गणेशने हार मानली असेल. त्याला काय माहीत होतं की हे गणेशचं साजिश आहे. गौरव मनात विचार करू लागला, आपण सध्या तरी काही कमवत नाही. त्यामुळे रिंकीला कुठे आणि कसं ठेवेल हा विचार त्याने केला. सध्या तर असंच काम चालून घ्या लागेल. नंतर जेव्हा कमवायला लागू तेव्हा गणेश जवळून रिंकीला घेऊन येऊ. हा विचार करत गौरव रिंकीच्या घरी निश्चिंत मनाने गेला. इकडे पतीची गोष्ट ऐकल्यानंतर रिंकी पण खुश होती. तिला वाटले आता कोणतीच रोकटोक नाही. म्हणून ते आपला प्रेमी यायच्या आधी त्याच्यासोबत झोपण्यासाठी अलग बिस्तर टाकू लागली. गौरव निश्चिंत होऊन गणेशच्या घरी आला. गणेशने लगेच गवत कापण्याचा धारदार कोयत्याने त्याच्या गळ्यावर वार केलं. गौरव तडपू लागला. चारीकडे रक्त पसरू लागलं. हे पाहून रिंकी फार घाबरली आणि ती त्याला वाचवण्यासाठी धावली. परंतु पत्नीची तडप पाहून गणेश आणखी भडकला. त्याला आता समजले होते रिंकी खरोखरच गौरववर प्रेम करते. रागाच्या भरात त्याने त्याच कोयत्याने रिंकीवर वार केले आणि तिचा खून केला. यानंतर रक्तानं माखलेला गणेश तेथून पळून निघाला. जास्त वेळ तो लपू शकला नाही. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी त्याला पकडलं आणि कोर्टात हजर केलं. तिथून त्याला सरळ जेलात पाठविले. दोघांचीही हत्या झाली होती. लग्न झाले असूनही दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवणं वाईट आहे. याचा शेवट पण वाईटच होत असतो. जेव्हा रिश्त्यात विश्वास तुटते आणि व्यक्ती वाईट मार्गाने जातो तेव्हा त्याचे परिणाम भयानक होते. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.